आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे। राहुल गांधींची जीभ छाटायची तर सोडा, त्यांच्या केसाला जरी हात लावून आलात तर 1 कोटी रुपये देऊ, असं प्रति आव्हान केदार यांनी गायकवाडांना दिलं आहे। जीभ छाटायचं सोडा संजय गायकवाड, प्रसिद्धीसाठी काही बराळायचं। लोक काय येडे आहेत का काय? एकनाथ शिंदेनी काय काय आमदार पाळलेत हे याचं उत्तम उदाहरण आहे। गोळ्या संपल्यात का काय पहिलं विचारा। आज बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायला लागले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांना खामगावमध्ये जातीवाद्यांनी मारलं, तिथे येऊन 10,000ची फौज घेऊन येतो, क्रॉस केस करा, अॅट्रॉसिटीला क्रॉस केस करा। त्यावेळेस काय तुम्ही दिवे लावले महाराष्ट्राला माहित नाही काय? दलितांवरती हल्ले होताना तुम्ही क्रॉस केसची भाषा करता आणि त्याची माफी तुम्ही आतापर्यंत मागू शकले नाहीत। कुणीतरी चिठ्ठी दिली लिहून म्हणून वाचून दाखवता मीडियामध्ये प्रसिद्धीसाठी, आणि आयरा गायरांना तू खैराला धमकी देता काय? जरा नीट राहा। जीभ छाटायची भाषा किती हास्यास्पद आहे। जीभ छाटायचं सोडा संजय गायकवाड, राहुल गांधीच्या केसाला जरी टच केलं ना तरी हा दीपक केदार तुम्हाला 1 कोटी रुपये जमा करून देईल। काय नाटकं सांगायला लागले? त्यांच्या गेटपाशी फिराकलात तरी तुमच्या छातीमध्ये किती गोळ्या घुसतील याचा तरी भरोसा आहे का? काय संरक्षण आहे? देशाची काय यंत्रणा आहे? आणि जीभ छाटायची भाषा ही नौटंकी सोडा। तुम्ही आंबेडकर विरोधी आहेत हे पूर्ण बुलढाण्याला माहीत आहे, आणि काँग्रेसवाल्यांनी त्यांना सिरियस घेण्याची गरज नाही। हे फक्त प्रसिद्धीसाठी स्टेटमेंट देणारे, गोळ्या संपलेले, आजारी असलेले लोक आहेत। जीभ छाटायचं सोडा, तुम्ही केसाला फक्त हात लावून या।